नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग म्हणल्यापेक्षा आता भरपूर टाईम झाला आहे. योगेश भाऊजी चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. आणि काल व्हिडिओ काय टाकला नाही. काल मनोज भाऊ संघ कार्यक्रमाला गेलो. सकाळी आलो, पाणी बिणी मारले आणि काही इथं कागदात दोन चार पायल्या ज्वारी आणि दोन पायल्या गहू होतं, थोडी मका होती. इथं ठेवलं होतं, म्हणलं घरात कुठं ठेवाय तिकडे जागा नाही म्हणून. इथं बघा ह्या कागदाला सगळी गुशीनं बोळच पडले ती. म्हणलं इथं उन्हात राहतेल्या पिशव्या म्हणून थोडं छायलंही नव्हतं, पण इथं ठुली होती गुशीने बोळच पडली. मला ते कागद पसरून ठुलाय झाडून फटकरून. म्हणलं घाडू घालून ठेवायला आता ह्याचा काही लागत नाही. ह्याच्यावर शिमीट टाकलं होतं पावसाळ्याच्या दिवसात, ह्याच्याखाली झाकून ठेवलं होतं शिमीट. तर गुशाने लगेच बघा कसं हे करून टाकलं, बोळं करून टाकले लगेच त्याला कागदाला सुद्धा. बघा इथं कागद आहे, बघा इथं एक बोळ पडले, ते बघा त्या तिथे एक पडले, बघा इथे दोन पडले. ते चांगल्या कागदाचं वाटोळ केलं हे, एवढं फोडले. इथं झाकून थोडी ज्वारी, थोडं गहू, थोडीशी मका होती, थोडं ठेवलं होतं खायचं. मालही नव्हता पण. हे बघा एवढी मका होती आणि इथं ज्वारी आहे एवढी. ही गहू आता गिरणीत ठेवलं, ते थोडं होतं ते पाहिली कसं, पाहिलेलं बी कमीच असते ना, तेवढे गिरणीत ठेवले ते आता. आणि काही मकाला किडं झाले, ते ज्वारीला बी किडं झाले, ते मग इथं आणून आता खाटावर ठेवली आहे. कारण लगेच त्याला उगं दम नाही मला गुशीला. जागा नव्हतं उन्हात ठेवलं, म्हणलं किडे व्हायचं नाही. तर बघा ह्या गावाचं काहीतरी काम होऊन बसलं. इथं नरसिंहाचं देव आहे, ते बारका नरसिंह आहे तिथं. हे शेंटीमध्ये म्हणले ते देतो आम्ही थोडा कटा करून देवाला बांधून. तर नरसिंह आहे तिथं. आमच्यात भरपूर नरसिंह ग्रामदैवत आहे. पहिलं पूर्वीपासून 11 नरसिंह आहे ते सगळं. मका होती उशी, तर त्या गुशीने सगळे बोळात नेली मका पाहिलीक्षी होती. तर ती कोणा कागदात झाकून ठेवलं होतं. हो का भाभी आली आमची सगळी फॅमिली मध्ये. ती आबान भाभी कुठं आहे ती? हो का भाभी आली. हो का कुठं असता भाभी राहायला आता? आपल्याला काढलं घराने बाहेर तिथनं काय काय करावं. भाभी बी राहते त्या तिकडं लेका सुनाकड. आम्ही राहतोय कुठेतरी देवळात. मध्ये ते आबान भाभी कुठं आहे तुमच्यातली? हो का भाभी आता दिसल्या साहित्यांशी. जेवलाव का नाही अजून? का हा बा शिर्डी बी इकली जाऊन तिकडे नेली ना. शिर्डी नेली त्यांची तिकडे बहिणीची, इकडे चिचगावला नेली वाटतं. हा नाही ते मला रोज म्हणते ते आबान भाभी कुठे आहेत तुमची? मी म्हणलं आबान भाभी गेली दुसरीकडे राहायला. घर पडलं म्हणलं काय करा, आमचं हाल उठलं राहायचं, आमचं घर बांधच तर काय करायचं आता. आता शिर्डी निवांत आहे का? मी शिर्डी नाही म्हणल्यावर कुठे जाणार आहे? होय झाली की मोटर चालू. मगाशी पाणी येत नव्हतं. आली चालू आता. मगाशी पाणी येत नव्हतं किंवा पाणी येत नव्हतं की मगाशी? त्याला तर काय होतं काय माहिती सारखं मोटरला. एक होस तरी एक इथे तिने येतलं होतं का की बाबा ओलं झाले सारं वरच फाय पाहिजे सारखं फुटत. काय कुठली नदी धरणाची काय माहिती आता केवढ्याला आहे. आपलं दिलंय ते ह्यालाच तसंच. आता दुसरी खेप आणायची या, पण त्याला आता ती काय लाईटीची फिटिंग केली आहे. होय आज यायची का रात्री यायची होती, मग काय झालं काय माहिती. हां त्याची माझी गाठ बी नाही. घरी बसून बी चालते का? आपल्याला पोटा पाण्याला जावं लागतं की बाहेर. झोप नाही रातभर का आलोय तसंच आंघोळ करून आलो तिथं. पण त्या कुठं करायचं कसं करायचं होय की बांधकाम होतंय पुन्हा काय पाडा येतं का काय होतंय? बांधकाम करायचं आमचं नाही किती दिवस बंद पडलं होतं. आता पुत्र झालं असतं महागच.
लागते ती दिली म्हणजे अहो तो का ती थोडी ज्वारी आणि गहू होती ते कागदात ठेवलं होतं बाहेर मागं तिकोंड आणल्यावर घर पडल्यावर सगळं गुशीनं कागद बी फाडला आणि मका सगळ्या बोळात नेली दोन्ही पहिल्या मका होती कुठे ठेवली नेहमीच मका राहिली ती मागं ठेवलं होतं पलीकडे तिकडं कागदात गुंडाळून तशी ठेवत असते ते पटांगण अहो का खाली फळी ठेवली होती कागद ठेवला होता उशाला फेकते त्या रस आणि म्हणलं घरात ठेवाय जागा नाही तो का ती ज्वारी आहे 2-4 पाहिल्या तिथं ती खटावर ठेवली त्याला झाले ते किडं जाते चाळून हे करावं लागेल ती तांदूळ ठेवले ते काकीच्यात नेऊन ती तांदूळ आता भिजाटच होते ती भात करायचं म्हणलं ज्वारीच टाकावं लागते ना का महिना झालं गुन्हातच आहे ते पिशवी तशीच मस्त जायचे आली आज. बघा काय आली नाही ती यायची म्हणली ती काय झालं काय माहिती लय उशीर येते काल लाईटीची फिटिंग केली आता ती बिहारीची यायची ती राहायला 2-4 दिवस इथंच प्लास्टर करायला माणसं का ती राहिली म्हणजे पटापटा होईल जरा तरी राहिलं ते लाईटीचे बोर्डावर जोडल्या त्या हे बघा मित्रांनो चाललं होतं इथं शिवरच्याचं मंदिर आहे आणि इथं ऊस दिसला ते ऊस लागलो खायला आई साहेबाचं दर्शन करा तुम्ही बी ऊसाचा ट्रॅक्टर होता तिथं एक ऊसाचा तुकडा मोडून आणला गोड लागतो चांगला गोड आहे अजून आणला असतं बरं झालं असतं एवढाच आणलाय येऊच खायला मग एवढाच ऊस आहे घरी जायचं अजून भाकरी करायची म्हणलं ऊस खावा भूक लागली झाला गावाकडे असलं म्हणजे काही खायला प्यायला मिळतं रानातलं पाणी भेटल्यामुळं कांड्यात सुद्धा लांब लांब सोलते ते तर टायमिंग भरपूर झालं तर घरी जाऊन काहीतरी भाकरी इकडे करावं लागेल कारण तिकडे गेलतो जेव्हा म्हणली पण लाज वाटल्यासारखं झालं मला म्हणून मी जेवलोच नाही जेव्हा म्हणल्यावर मला कसं लगेच जेवायचं म्हणून जेवलोच नाही मग ते ट्रॅक्टर उभा होता ऊसाची काठी आणली येताना म्हणलं खावा तर चला मग जायचे घरी आता अजून बघू तुमचे काय जेवण बिवणं झाले असतील चला मित्रांनो मग चाललंय घराकडे आता भाभीची गाठ पडली बघितलं ती गुशीनं कसं राडा केला ती बघितलं चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या वेळी तोपर्यंत धन्यवाद बाय